एकाच ह्या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी. आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील कोमेजल्या वाचुनी. माझ्या मनीचे गुज घ्या जाणूनी आवाहणाऱ्या गाण्यातुनी. लहरेन मी बहरेन मी लहरेन मी बहरेन मी शिशिरातुनी उगवेन मी. एकाच ह्या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी. अशी गुणगुणत प्रत्येक स्त्री आपल्या बालवयापासूनच उद्याची स्वप्ने, नवनवीन आकांक्षा, उंच गगनभरारी मारण्याची जिद्द घेऊन ती आपल्या आयुष्यात पुढे सरकत असते. आणि तेव्हाच एक असे वळण येते की तिथून पुढे तिच्या स्त्रीत्वाकडचा प्रवास सुरू होतो. ते म्हणजे ऋतुकाळाची, थोडक्यात मासिक पाळीची सुरुवात. आणि नेमकी त्याच वेळी जरा हादरते, थोडी बिथरते, काहीशी संकोचते. अशातच तिचा आत्मविश्वास देखील ढासळू लागतो. समाजातील काय तर कुटुंबातील लोकांचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागतो. तिला कळत नसतं हे नक्की काय होतंय. कारण आईला विचारावे तर कळेल तुला नंतर असे म्हणत ती विषय टाळते. इतरांना विचारल्यास कोणी गप्प बस म्हणतात, तर कोणी कावळा शिवलाय म्हणून किळसवाणे उत्तर देतात, तर कोणी हा गहन विषय हसण्यावारी नेतात. अशावेळी तिच्या मनातील प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतात आणि मग नकळत तिच्यावर चुकीचे संस्कार होतात. स्वयंपाकघरात अथवा बाहेर का जाऊ नये, धार्मिक गोष्टींना हात का लावू नये, अशा प्रश्नात ती भरडली जाते. मात्र याच्या मागचे खरे शास्त्र तिला कोणीही समजावत नाही. हीच अवघड अवस्था समजून घेत परमपूज्य जगद्गुरु श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांनी आपल्या स्वस्वरूप संप्रदायाच्या महिला संघटनेच्या माध्यमातून जून महिन्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन ऑनलाईन कार्यक्रमाच्या स्वरूपात आयोजन केले होते. ज्यातून वयात येणाऱ्या मुलींनाच नव्हे तर त्यांच्या पालकांना या उमलणाऱ्या कळ्यांची कशी काळजी घ्यावी याबाबत अगदी इत्थंभूत माहिती देण्यात आली, जेणेकरून कोवळ्या वयातील या मुलींना त्यांच्या स्वप्नांना, त्यांच्या पंखांना बळकटी मिळेल. समाजातील विकृत मानसिकतेपासून त्यांचे रक्षण होईल. प्रख्यात आयुर्वेदाचार्य डॉक्टर अमित आरोसकर यांनी मुंबई येथून या कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शन केले. आणि विशेष म्हणजे भारतातील वेगवेगळ्या राज्यातून याचा हजारो भगिनींनी लाभ घेतला. अनंत श्री विभूषी जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज व पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या प्रेरणेने 23 जून 2024 रोजी कळी उमलताना हा विशेष कार्यक्रम ऑनलाईन स्वरूपात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात ही गुरुपूजनाने झाली. नामगजरासह कार्यक्रमाच्या निवेदनाला सुरुवात झाली. अत्यंत सुरेल आवाजात स्वागत गीतही संपन्न झाले. या पश्चात अगदी समर्पक शब्दात विषयाला आरंभ झाला. या विश्वाला भगवंताने दिलेली सुंदर भेट म्हणजे स्त्री, जी एक विशिष्ट वयात संपूर्ण कुटुंबाचा आधारवड बनते. पण एका मुख्य टप्प्यात जेव्हा ती अत्यंत अल्लड आणि नाजूक अवस्थेत असताना तिला समजून घेऊन तिला कसे जपावे आणि पुढील येणाऱ्या परिस्थितीला, तिच्यात होणाऱ्या बदलांना, सोबत येणाऱ्या बाहेरील आव्हानांना तयार कसे करावे, स्वतःचे आरोग्य कसे व का जपावे यावर प्रास्ताविकाच्या माध्यमातून विवेचन झाले. सुविख्यात तज्ज्ञ डॉक्टर अमित आरोसकरांना यावेळी मार्गदर्शक म्हणून आमंत्रित केले होते, ज्यांनी अतिशय सहजरित्या समजेल उमजेल अशा पद्धतीने या नाजूक विषयावर मार्गदर्शन केले. कळी उमलताना म्हणजेच
मुलीला परिपक्वतेच्या प्रक्रियेतून जात असताना आवश्यक असलेले ज्ञान या आयुष्याच्या अवघड वळणावर असताना उद्भवणाऱ्या शारीरिक, भावनिक व मानसिक समस्या, ऋतुप्राप्तिक्रम, स्त्री शरीरात होणारे बदल, मनात उद्भवणारे कुतूहल, जिज्ञासा व त्याचबरोबर या सुकुमार अवस्थेत लागणारे कौटुंबिक समर्थन व साथ यावर विश्लेषण केले गेले. निरोगी मासिक पाळी म्हणजे नेमके काय? निरोगी पाळीसाठी काय करावे, तसेच काय वर्ज्य करावे, आहार विहार कसा असावा, ऋतुकाळादरम्यान होणारा त्रास व त्यावर नेमका कधी वैद्यकीय सल्ला घ्यावा व घरगुती औषधोपचार करावेत यांविषयी अनेक महत्त्वाचे पैलू डॉक्टरांनी उलगडून सांगितले. यानंतर प्रश्न उत्तराचे सत्रही संपन्न झाले. परमपूज्य जगद्गुरू श्री अविरतपणे आईच्या मायेने आपल्या लेकींची काळजी घेत असतात व त्यांच्या संरक्षणासाठी व सक्षमीकरणासाठी निरंतर प्रयत्नशील असतात. महिला सेना अंतर्गत माहेवार कार्यक्रमाच्या अनुषंगाने असे विविध उपक्रम वर्षभर राबविले जातात. देशभराच्या कानाकोपऱ्यातील माता भगिनी, युवती या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. यानंतर स्वस्वरूप संप्रदायाच्या महिला प्रमुख व परमपूज्य स्वामीजींच्या महिला सेना सेक्रेटरी सौ साधनाताई शिंदे यांनी आभार प्रदर्शन करीत कार्यक्रमाची सांगता घोषित केली आणि निरोप आरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. श्री गुरुदेव.